लँड. कळलं? टेन्शन घेऊ नकोस. मी आत्ता जे सांगितलं ते फॉलो कर. करशील तू. गो. डोंट टेक स्ट्रेस. कान्हा, ह्यावेळी माझ्याकडून चूक नको घडू दे. माझ्या सोबत राहा. रेडी? ऑर्डर प्लीज. And action! हॅपी वेडिंग डे वाईफी. हॅपी वेडिंग डे हबी. Got it. Fantastic, fantastic, Moini, fantastic. Superb. क्या बात है मोहिनी. तू जे मध्ये एकदा थांबलीस ना, त्या क्षणी तुझ्या डोळ्यातून जे पाणी आलं ते खूप छान झालं. काय आहे, त्यातून प्रेम सुद्धा दिसलं आणि पॅशन सुद्धा. नाईस. सर, मॅडमच्या पायातून रक्त येतंय. सर, अख्ख्या ट्रॅकवर रक्त आहे. काय काय झालंय हे? मोहिनी, काय आहे हे? काय नाही, ते ठेच लागली मला ट्रॅकवर चालताना. अगं मग तेव्हाच सांगायचं. थांबवलं असतं आपण. शॉर्टकट म्हणायचं. मी लहानपणापासून ऐकलंय, कट म्हणायचा हक्क फक्त डिरेक्टर सरांना असतो म्हणून. अरे आता खुर्ची आणा. सांगावं लागतं हे.
खुर्ची आणली म्हणजे झालं सगळं. आईस पॅक आहे का? मी जाऊ. टिश्यूज. सर स्टे काम. बेटर आहे. हो सर. अरे आईस पॅक येणार आहे का आज? सर मी करते ना. रिलॅक्स राहा. ठीक आहे. विल बी फाईन. अगं मोहिनी, तुला काही प्रॉब्लेम झाला ना तर कट म्हणत जा, मी लगेच कट करेन. सर मला वाटतं आपण थांबूया. रॅप करूया आपण, हे परत कधीतरी करूया. नाही नाही नको, करूयात ना आपण. मी ठीक आहे. शो मस्ट गो ऑन हा नियम आहे आपल्या इंडस्ट्रीचा. मी लहानपणापासून माझ्या बाबाला बघितलंय. फाईट मास्टर आहे तो. त्याला कितीही लागलं ना तरी तो शूट थांबू देत नाही. आणि मी पण माझ्या बाबाचीच मुलगी आहे. तर आपण हे शूट करूया. मी रेडी आहे. जे सगळं माझ्या वाटेचं होतं सगळं आज या मोहिनीचं झालंय. आय हेट यू मोहिनी, आय हेट यू. कार्तिकी राजे, कार्तिकी राजे ना? प्रतापराव नरसिंगची कन्या. मी ललिता.
ललिता कारखानीस, राघवची आई. आपण भेटलो होतो त्या दिवशी आमच्या घरी, आठवतंय? पाणी. नाही नको सर, राहू दे. हवे. थँक्यू. मोहिनी, खरंच कंटिन्यू करायचंय कारण यापुढे डान्स स्टेप्स खूप आहेत. हो सर, करूयात. शुअर. हो. बघ, मला अनकम्फर्टेबल वाटतेस तू. ऍडिशनल स्ट्रेस घ्यायची गरज नाहीये, हे आपण नंतरही करू शकतो. बघ, बाकी काही नाही, त्या सगळ्याचा परफॉर्मन्सवर परिणाम होणार. नाही सर, म्हणजे इथे एकेका सेकंदाची किंमत लाखो रुपये असते आणि माझ्यामुळे जर दुसऱ्याचा वेळ आणि पैसा वाया गेला तर माझ्या परफॉर्मन्सवर जास्त परिणाम होतो. मोहिनी, सॉरी. हा ट्रॉलीचा शॉट मीच लावायला सांगितला होता डिरेक्टरला. मला असं वाटलं पहिला दिवस आहे, काहीतरी चॅलेंजिंग देऊया आपण. मला तुला इंजुरी होईल असं वाटलं नव्हतं. आय एम रिअली सॉरी. नाही सर. पण आय मस्ट टेल यू, युअर प्युअर टॅलेंट मॅजिक आहे. म्हणजे 10-10 वर्ष काम करणाऱ्या लोकांना सुद्धा असा शॉट देता येत नाही, अँड यू डिड इट. नाईस. थँक्यू. बाय द वे, तू मला काहीतरी सांगणार होतीस महत्वाचं. काय सर? काल फोनवर नाही का म्हणालीस की मी भेटून सांगते. अम, घरी काहीतरी इश्यूज आहेत म्हणाली होतीस. सी, हे बघ, अनकम्फर्टेबल वाटत असेल तर नको सांगूस. मी जस्ट विचारलं कारण म्हटलं काही मदत करू शकलो तर. पण इट सीम्स की काही पर्सनल असेल तर सांगू नकोस. पण मी एवढंच म्हटलं की जर मदत करता येत असेल तर आय विल डू इट हॅपीली. मोहिनी, काय झालंय? बी कम्फर्टेबल प्लीज, यू कॅन टेल मी. सर, ऐक, स्ट्रेस घेऊ नकोस, बिंदास सांग काय झालंय. तुम्हाला एक रिक्वेस्ट करायची होती. रिक्वेस्ट कसली? म्हणजे तुम्हाला शक्य असेल तरच. हा, आउट ऑफ द वे जाऊन काही करावं लागेल ना तर प्लीज नको. आधी काय आहे ते तरी सांगशील. काय झालंय? तुम्ही प्रोड्युसर सरांना रिक्वेस्ट करू शकता का माझं पेमेंट लगेच करण्यासाठी? सॉरी, पण मोहिनी, असं होत नाही. कारण काय, इनव्हॉइसेस रेज होणार, मग अकाउंट सेक्शनला जाणार, अकाउंट सेक्शनला टॅक्सेशन आणि या सगळ्या गोष्टी, थोडा वेळ लागतो या गोष्टींना. पण का, म्हणजे काही अर्जन्सी आहे? नाही, ठीक आहे. म्हणजे माझ्या आईबाबांच्या लग्नाची 25वी अॅनिव्हर्सरी आहे. व्हॉट? आणि हे तू आत्ता सांगतेस मला? अगं सकाळी भेटले होते, मी विश केलं असतं. नाही सर, आज नाहीये, पुढच्या आठवड्यात आहे. हो, मला आठवण कर, पण मी विश करेन त्यांना. पण म्हणजे अॅनिव्हर्सरी आहे म्हणून तुला पेमेंट लगेच हवंय का? अजून काही इश्यू आहे नक्की? नाही, इश्यू नाहीये. अॅनिव्हर्सरी आहे त्या निमित्ताने आम्हाला सगळ्यांना असं वाटतं की त्यांनी पुन्हा एकदा लग्न करावं. आणि लग्न म्हटलं की थोडा खर्च म्हणून. गॉट इट. तसंही सध्या हा ट्रेंड आहेच, 25 वर्षांनी पुन्हा लग्न. नाईस. हो, म्हणजे या ऍडचे पैसे येतील असं समजून सगळं प्लॅनिंग केलं होतं.
जरा चुकलंच. दॅट्स नॉट एन इशू. सी, तुला तुला किती पैसे हवेत ते मला सांग, मी बंटी बरोबर पाठवून देतो. नाही नाही सर, नको. म्हणजे तुम्ही मला पैसे द्यावेत म्हणून मी तुम्हाला नाही सांगितलंय. नाही, तुमच्याकडून मी नाही पैसे घेणार आहे सर. मला मला त्यासाठी काय करणार आहेस मग? मी व्याजावर पैसे घेईन आणि हे ऍडचं पेमेंट आलं ना की परत करेन. असं नॉट हॅपनिंग. मोहिनी आरकेची हिरोईन आहे आणि असे व्याजाने पैसे घेणार. नाही, पण दुसरं काहीच ऑप्शन नाहीये तर ते. हाही ऑप्शन नाहीये. हे बघ, मला सांग, तू हे व्याजाने पैसे घेऊन हे सगळं केलंस, तुला आनंद होईल, आनंद उपभोगता येईल. इट्स देअर स्पेशल डे, सो स्ट्रेस घेऊ नकोस. मी म्हटलं ना, आरके दुश्मनी आणि मैत्री दोन्ही पॅशनेटली करतो. वी आर फ्रेंड्स, राईट? कन्व्हिक्शन नाही हो मध्ये, आहोत का नाही? हो सर. शुअर. मग प्रॉब्लेम सॉल्व. अँड रिमेंबर वन थिंग, आरके इज ऑलवेज देअर फॉर यू. बरं, मला सांग, दागिन्यांचं काय करणार? दागिने नाही. हा, पण एक मंगळसूत्र करणार आहे. कुठून करणार आहे? आमच्या इथे एक पेढी आहे ना, तिथून. नॉट हॅपनिंग. अगं, आईबाबांचा एवढा मोठा स्पेशल डे आहे आणि तू असं पेढीतून वगैरे. हां, एक काम करूया, माझ्या एका मित्राचं ज्वेलरी आउटलेट आहे, मोठं आहे, तिथून करूया मंगळसूत्र. मी येईन बरोबर. नाही, नको सर. म्हणजे ते मोठं आउटलेट आहे तर महाग असेल ना. महाग असेल, पण आईबाबांच्या आनंदापेक्षा महाग नाही आहे ना. हे बघ मोहिनी, मला माहिती आहे तुझ्या आईबाबांनी तुझ्यासाठी खूप केलंय आणि तुलाही त्यांच्यासाठी करायची खूप इच्छा आहे. आजपर्यंत तसं काही जमलं नसेल कदाचित, पण इट्स देअर डे. 25वा लग्नाचा वाढदिवस आहे, स्पेशल डे आहे आणि तो स्पेशल झाला पाहिजे, हो ना? मग करूया स्पेशल. डील डन. मोहिनी असंच हळूहळू तुझा विश्वास जिंकणार आणि एक दिवस तुझा विश्वासघात करणार, बघच. सख्या बहिणीच्या नावाचा बोर्ड फाडलास का ग? आय नो, तू खूप फ्रस्ट्रेटेड फील करतेस ना, कळतंय मला. काय करणार, काही माणसं नशीबवानच असतात. कॅलिबर नसताना सुद्धा त्यांना चान्स मिळतो. तुला माहितीये ना, माझा नवरा खूप मोठा प्रोड्युसर होता आणि आज माझा मुलगा सुपरस्टार आहे. मला माणसांची आणि खरं टॅलेंट असणाऱ्या माणसांची चांगली पारख आहे. एक सांगू, तुझ्या बहिणीमध्ये अजिबातच टॅलेंट नाहीये. म्हणजे मला कळतच नाही की राघवने तिला का रेकमेंड केलं. खरं तर राघवने तुला रेकमेंड करायला हवं होतं. हो, किती गोड दिसतेस तू, किती टॅलेंटेड आहेस. तुला अजून ब्रेक का नाही मिळाला ग? असं का घडतंय? एक विचारू, खरं सांगशील ना? ऑफकोर्स. त्या दिवशी तू आमच्या घरी आली होतीस, त्यावेळी दारूच्या नशेत तू मला सांगत होतीस की तू प्रतापराव नरसिंगांची मुलगी आहेस, अमरापूर संस्थानाची प्रिन्सेस आहेस.
खोटं का बोललीस? मी खोटं बोलले नव्हते. प्रतापरावच माझे बाबा आहेत. आणि गेल्या काही दिवसांपासून आम्ही टच मध्ये सुद्धा होतो. त्यांनी मला अमरापूरला भेटायला बोलवलं होतं. पण एक मिनिट, काहीतरी कन्फ्युजन आहे ह्यात. काय म्हणजे? म्हणजे मी जेव्हा तुमच्या घरी आले होते तेव्हा तुझे बाबा म्हणून ना मला कोणाचा तरी भलताच फोटो दाखवला. म्हणजे फोटो कोणाचा होता मग तो? तो तो माझा बाबा नाहीये. आणि हे सगळं ना माझ्या आईच्या फुलिशनेसमुळे झालंय. माझे खरे बाबा अमरापूरला आहेत. त्यांच्यापासून दूर राहावं लागतंय मला. आज जर मी अमरापूरला असते ना तर माझं लाईफच वेगळं असतं. रिअली अनफॉर्च्युनेट. म्हणजे एका सख्या आईनी सख्या वडिलांना मुलीपासून दूर ठेवायचं म्हणजे. एक मिनिट. सख्खी आई, सख्खी आई माय फुट. ती माझी सावत्र आई आहे. सावत्र आई? हो खरंच? हो. समटाइम्स आय फील सो हेल्पलेस. त्या घरात, इनफॅक्ट या जगात माझा सख्ख कोणीच नाही. फक्त एक बाबा आहेत, तेही अमरापूरला आहेत. आणि हे लोक मला त्यांना भेटू देत नाहीये. मला कळत नाहीये काय करू. आय फील सो स्टक. सो अनफेअर. कळतंय मला. म्हणजे एका मुलीला तिच्या वडिलांपासून दूर ठेवायचं टेरिबल क्राईम आहे हा. आणि अशा माणसांना शिक्षा व्हायलाच. मी काय शिक्षा देणार आहे? घरात ते चौघे वर्सेस मी एकटी. काय करणार आहे मी? कोण माझी मदत करणार आहे? मी करेन ना. हो, मी करेन मदत तुला. पण मला खरं सांग, तुला तुझ्या बाबांना मनापासून भेटायची इच्छा आहे? तुम्ही ओळखता त्यांना? ओळखता म्हणजे अगं नावापुरतंच ओळखते. कसं कसं ओळखता? तुझ्यामुळे. तू आमच्या घरी दारू पिऊन आली होतीस त्या दिवशी, आणि मग तुला शोधत ते आमच्या घरी आले होते. आम्ही त्यांना सांगितलं नाही तू कुठे राहतेस वगैरे, कारण मला माहित नव्हतं ना की तो माणूस कोण आहे, कुठून आलाय. एका तरुण मुलीबद्दल मला विचारतोय. कसं सांगणार मी? पण ते खूप डिटरमाइंड होते हा तुझ्याबद्दल. तुझी खूप काळजी वाटत होती त्यांना. चौकशी करत होते तुझी ते. अर्थात जाताना त्यांनी मला त्यांचा नंबर दिलाय. नंबर तर माझ्याकडे पण आहे. आम्ही बोललो सुद्धा आहे फोनवर. पण मग मग पुन्हा फोन करते ना. तुला शोधत इथे तिथे फिरतायत ते. त्यांना कळेल ना तू कुठे आहेस, कशी आहेस. फोन रिसेट मार. आय कांट डू इट. का? नाही करू देणार माझ्या घरचे. ते नाही भेटू देणार मला. सख्खे वडील आहेत ना तुझे ते. आणि सख्खे वडील असताना तू असं ह्यांच्या घरात उपऱ्यासारखं राहतेस, कसं वाटतंय ते? आणि तू तुझ्या वडिलांना भेटायला गेलीस तर ह्यांना प्रॉब्लेम काय आहे? कळतंय पण इट्स व्हेरी कॉम्प्लिकेटेड. इट्स अ लॉंग स्टोरी. मग सांग ना मला. हा म्हणजे इफ यू आर कम्फर्टेबल ना, मी ऐकेन. नाही, तुम्हाला खोटं वाटेल मी सांगितलं तर. सगळे मला खोटारडीच समजतात तसंही. नाही ग बाळा, तू अजिबात खोटारडी नाहीयेस. किती खरं बोलतेस तू बघ आता. आणि तुझं दुःख किती खरं आहे. मी रिलेट करते तुझ्या दुःखाशी. तुला हवी ती मदत करेन मी. फक्त खरं काय ते मला कळायला हवं ना.
रोल कॅमेरा, म्युझिक. का जीव तोळा तोळा तुझ्यासाठी झुरतो, उगाच मागे मागे तुझ्या भीर भीरतो. हरवणी तुझ्यात मी पुन्हा पुन्हा कानाव तुझे गुण गुणतो. का जीव तोळा तोळा तुझ्यासाठी झुरतो, उगाच मागे मागे तुझ्या भीर भीरतो. Look into camera. Nice, nice. And cut it. Mind blowing, super fantastic. छान. प्ले कर. मोहिनी, कम वॉच. बघायला मिळेल लगेच. हो चल चल. वा मोहिनीची. बसू दे तिला. बस बस बस. आउटस्टँडिंग परफॉर्मन्स आहे. म्हणजे बघून असं वाटतच नाही की या मुलीने पहिल्यांदा कॅमेरा फेस केलाय. कमाल. व्हेरी नाईस. एव्हरीबडी प्लीज. हाय. अरे तू तुझ्या मल्टीस्टारर फिल्मसाठी एक न्यू फेस शोधत होतास ना. मी आत्ता एका मुलीबरोबर काम केलंय. नाही म्हणजे मान्य आहे ऍड फिल्म होती, पण स्क्रीन प्रेझेन्स कमाल आहे. सांगू नको कुणाला, आरकेला खाऊन टाकलं त्या मुलीने. आणि टॅलेंटचं काय रे, ते थोडं कमी जास्त असलेलं चालतं, पण ह्या मुलीचे वर्क एथिक्स कुणालाही लाजवतील असे आहेत. अरे मैं बोल रहा हूं ये लड़की बहुत आगे जाएगी. अरे तीच मुलगी जी आरके बरोबर होर्डिंग मध्ये होती. हो करेक्ट. आणि जी व्हॅनिटीत अडकली होती. मी तिचा कॉन्टॅक्ट शेअर करतो तुला, तू बोलून घे तिच्याशी. ओके चल ठेवतो. बाय. काय ग मोहिनी, ठीक आहेस ना आता? हो सर, बरी आहे. लवकर बरी हो. तुला अजून खूप काम करायचंय. इंडस्ट्रीला बरेच वर्षात सापडलं नव्हतं असं टॅलेंट सापडलंय. सर एक छोटा मुंह बड़ी बात कर लेता हूं, पण तुमची मुलगी खूप मोठी ऍक्ट्रेस होणार आहे. नाही पण सर, तिला ऍक्टिंग मध्ये करिअर नाही करायचं. म्हणजे तिचं म्हणणं आहे की तिला ऍक्टिंग नाही फारशी आवडत. आता ह्या गोष्टी तिच्या हातात राहिल्या नाहीयेत मॅडम. काय वाऱ्याला वाहण्यापासून कोणी थांबवू शकत नाहीये. अब इसका टॅलेंट इसे बहुत दूर लेके जाएगा. बऱ्याच वर्षाचा एक्सपिरियन्स आहे माझा, तो खोटा नाही ठरणार. ही मुलगी तुमच्या घराण्याचं नाव मोठं करेल आणि पर्यायानं ह्या इंडस्ट्रीचंही. चेहऱ्याला रंग लागलाय तिच्या, आता तो कधीच उतरणार नाही. तुम्ही फक्त आता घरी जा आणि तिची दृष्ट काढा. नक्कीच दृष्ट तर काढणारच आहे बाळाची. देवाची मूर्ती वाहून नेणारं गाढव आहेस तू, गाढव. मोहिनी, तुला वाटतंय लोक तुला नमस्कार करतायत, पण लोक नमस्कार करतायत मला. माझ्यामुळे तुला फोटोशूटचा चान्स मिळालाय. मी आणलंय तुला इंडस्ट्रीत आणि फेकूनही मीच देणार लांब. बंटी, हा सर, आलो.
बोला सर. बराच वेळ ताटकळत उभे आहेत ते, त्यांना बसव कुठेतरी. ओके सर. सर, तुम्ही सगळे टेंट मध्ये जाऊन बसलात तरी चालेल. म्हणजे सॉरी, लंच ब्रेकला थोडासा वेळ आहे. नाही, माझं एवढंच म्हणणं आहे की इथे ताटकळत राहण्यापेक्षा तिकडे जाऊन चिल करा. नाही, हवा असेल तर तुम्ही पुन्हा या इथे शूट पाहायला. काय सर, प्लीज या या सर, या. राकेश, येस सर. हा सर, बोला ना. ऍक्टिंग करायची ना? सर, तुमच्या लक्षात आहे? काय रिअल टॅलेंट आणि पॅशन सारखे कधी विसरत नाही. हिला चान्स कोणी दिलाय माहितीये? हो सर, माहिती आहे ना. तुमच्यामुळेच आज ती इकडे. तुला हवाय हा? चान्स? हो सर. सर, ऍक्च्युली स्पॉट बॉयचं मी जे काम करतो ना, ही माझी मजबुरी आहे. खरं तर मी मुंबईला ऍक्टिंग साठीच आलेलो सर. करशील मग ऍक्टिंग? हा? आज ऍक्टिंग करशील का रोल दिला तर? हो सर, का नाही करणार. तुम्ही फक्त सांगा काय करायचं आहे. आता व्हॅनिटीचा मागे जातो आणि येताना बघा कसं कॅरेक्टर घेऊन येतो. क्या बात आहे. ऍडव्हान्स आहे. उरलेले सीन झाल्यानंतर सर, पण रोल काय करायचा आहे?